अपूर्णांकांमधला आवर्ती अपूर्णांकांचा एकदम जबरदस्त प्रकार आपण पाहतोय, ज्याला रेकरिंग फ्रॅक्शन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ठीक आहे. त्या रेकरिंग फ्रॅक्शनमध्ये नेमकं असतं काय की एखाद्या संख्येची सारखी सारखी पुनरावृत्ती होत असते, रिपिटेशन होत असतं. फॉर एक्झाम्पल नंबर 1 0.77777 आणि पुढे टिंब म्हणजे खूप वेळा 7777 येत राहणार अनंतपर्यंत. ठीक आहे. मग त्याला कसं लिहितात माहितीये का, त्याला लिहितात 0.7चा बार. आता बार हा शब्द ऐकून असं काही टेन्शन मध्ये येऊ नका. बार म्हणजे या ठिकाणी आपण ही संख्या रिपीट करणार आहोत, त्याचा तो सिम्बॉल. ठीक आहे. आणि मग आता आपण आपल्या भाषेत समजूया की बार म्हणजे ही संख्या बार बार येते है ना. बार आ रही संख्या मतलब बार हो गया है की नाही. मग आता काय करायचं, याला अपूर्णांकात कन्वर्ट कसं करायचं, हा जो 7 आहे त्याला वर लिहायचं आणि 7च ही संख्या सारखी येत असेल, एकच संख्या रिपीट होत असेल तर इथं 9 एकदाच लिहायचा. काय करायचा, 9 एकदाच लिहायचा. एकच संख्या रिपीट होते, 9 एकदाच लिहायचा. आता इथे बघा 0.5555 तो 5 बार येतोय, मग 5 लिहायचा. इथं 5 लिहून घ्यायचा आणि एकच संख्या रिपीट होते त्याला भागिले 9 करायचं. एकच संख्या रिपीट होते फक्त 5. आता बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये इथे 0.1313 म्हणजे 13 ही संख्या सारखी काय होते, रिपीट होते. आता 13 ही संख्या इथे वरती लिहायची आणि इथं संख्या 2 अंकी आहे ना, बरोबर की नाही, 2 अंकी आहे. मग काय करायचं, इथं 99 लिहायचं. 1 अंकी असेल तर 9 लिहायचं, 2 अंकी असेल तर 99 लिहायचं. याच पद्धतीने 17 रिपीट दिसतोय, तर 17चा बार दाखवला या ठिकाणी, तर 17 ही संख्या लिहून घ्यायची आणि त्याला कन्वर्ट करायचं कसं, तर 99 ने डिवाइड करून. आपण कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा हे अपूर्णांक सॉल्व्ह करून बघू शकता. याचं उत्तर हेच येतं जे मी सांगितलंय. त्याच्यानंतर आता 3 अंक समजा रिपीट व्हायला लागले, 125 तर काय करणार, 125 लिहायचा आणि मग तुम्हाला सांगितलं 1 अंक असेल तर 9, 2 अंक असतील तर 99, 3 अंक असतील तर 999. आणि याच पद्धतीने प्रश्न क्रमांक 6चं उत्तर काय हे तुम्ही सॉल्व्ह करा आणि कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच. मागच्या रीलमध्ये आपण आवर्ती अपूर्णांकाबद्दल थोडं स्टडी केलं होतं, बेसिकवालं. पण त्याच्यामध्ये समजा असं आलं पूर्णांक पण आला त्यासोबत आणि पुढचा नंबर रिपीट व्हायला लागला, तर करायचं काय ते ऐका. आता समजा इथे 1.444444 आलं, याचा अर्थ 4 ही संख्या सारखी रिपीट आहे आणि जे रिपीट आहे त्याला आपण काय दाखवतो, असं एक बार दाखवतो. बरोबर, 1.44 बार येते, करेक्ट की नाही. मग याला आता नॉर्मलाइज कसं करायचं, अपूर्णांकात कसं कन्वर्ट करायचं, त्याची ट्रिक आहे का. आता मला सांगा, हा 1.4 म्हणजे संख्या किती बनली, 14. तो 14 लिहून घ्यायचा, 14 लिहायचा, मायनस टाकायचं. जी संख्या रिपीट होते त्याच्या आधीची पूर्णांक संख्या किंवा आधी संख्या काय दिसते, 1 दिसते, इथे लिहायचं -1. परफेक्ट आहे. 14 पूर्ण संख्या घ्यायची, मायनस करायचं. हा इकडचा जे रिपीट होतं त्याच्या अलीकडची संख्या काय 1, त्याला लिहायचं. आणि 4 ही संख्या सारखी रिपीट आहे, तर सिंगल डिजिटची संख्या रिपीट आहे म्हणून इथे लिहायचा 9. याचं उत्तर आलं बेटा 14 मधून 1 गेलं, इथे आला 13 भागिले 9. हे आन्सर करेक्ट आहे. तुम्ही हे सॉल्व्ह करून पाहिलं तर हेच उत्तर तुम्हाला मिळणार आहे. ही ट्रिक आहे त्याची. त्यानंतर आता सेकंड नंबर बघूया. समजा डबल डिजिट रिपीट होत असेल तर काय करायचं. आता 2.25 मध्ये हा 25 सारखा रिपीट आहे. काय करणार माहितीये का, मी याला 225 पहिलं कन्सिडर करणार. किती, 225 कन्सिडर करायचं. नंतर मायनस टाकायचं आणि 25 रिपीट आहे ना, मग त्याच्या अलीकडे कोण रिपीट नाही, 2, तर 2 इथे लिहायचा आणि भागिले मध्ये इथं 2 अंकी संख्या रिपीट होते, 25 म्हणून काय करायचं, 9 नाही लिहायचा, 99 लिहायचा. इथं आला भागिले 99 आणि मग यांची वजाबाकी जर आपण केली, 225 मधून 2 गेला, इथे आला 223 भागिले 99. तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये ही संख्या टाकून चेक करा, उत्तर तुमचं हेच येणार आहे. त्यानंतर नंबर 3 इथं आपण पाहू शकतो 5.13 रिपीट आहे, सारखं रिपीट आहे. मग सेम ह्याच्यासारखंच करणार मी. आता याला म्हणणार की हा 513 आहे. किती आहे, 513, मायनस टाकायचं. 13च्या अलीकडची संख्या किती आहे, 5, इथे लिहायचा -5. बरोबर, भागिले इथं 2 अंकी संख्या रिपीट आहे, 2 अंकी संख्या रिपीट म्हणजे 13. मग काय लिहायचं, 1 अंक असेल तर 9, 2 अंक असेल तर 99, 3 अंक असेल तर 999. सध्या 2 अंक रिपीट आहेत, इथे लिहायचा 99. ठीक आहे. मग आता 513 मधून जर 5 गेलं तर इथं आला 508 भागिले 99. हे आपलं आन्सर असलं पाहिजे. आणि एक्झॅक्ट ह्याच पद्धतीने आता इथं 3 अंक मी तुम्हाला रिपीट करून दिलेत. याचं उत्तर काय, या मेथडनुसार ते कॅल्क्युलेट करा आणि प्लीज कमेंट करून सांगा. थँक्यू. आवर्ती अपूर्णांकात आता तिसऱ्या प्रकारचं आपण गणित पाहतोय. आता मागच्या 2 कंटिन्युअस रील आपण बघितले असतील. आता बघूया तिसरा प्रकार नेमका आहे तरी काय.
0.1777 याच्यामध्ये एक नाही रिपीट आहे, 7 रिपीट आहे. तर आपण पाहू शकता मी इथं जो बार दाखवला तो फक्त 7च्या वरती दाखवला आहे. याचा अर्थ एक अंक रिपीट नाही, फक्त 7 अंक रिपीट आहे. याला कसं अपूर्णांकात कन्वर्ट करायचं, आता जास्त मजा येणार क्वेश्चन करताना. बघूया. तर इथं आपण मला सांगायचं ही जी संख्या बनली पॉईंटच्या नंतर किती बनली सांगा, 17. तर 17 ही संख्या पहिल्यांदा लिहून घ्यायची, 17 लिहून घ्यायचा, मग टाकायचं इथं मायनस. आणि लक्षात ठेवा जी संख्या रिपीट नाही यातला कोण रिपीट नाहीये, एक रिपीट नाही, 7 रिपीट आहे. एक रिपीट नाही त्याला इथं बाजूला लिहून टाकायचा आणि भागिले मध्ये अध्यक्ष महोदय इथं बघाल इथं 7 एक अंक सारखा रिपीट असल्यामुळे इथे 9 तर लिहिणारच आहेत आपण, पण बेटा ही संख्या 2 अंकी आहे. किती अंकी, 2 अंकी. तर हा दुसरा अंक इथे भरायचा शून्याने. थोडं पहिला प्रश्न जड जाईल, हा सेकंड कळला तर तिसराही कळेल आणि चौथा तुम्ही करू शकता. आता आन्सर काय येईल, 17 मधून एक गेल्या ठिकाणाला 16 आणि भागिल्याला 90. हे आन्सर करेक्ट आहे. याला सॉल्व्ह केलं की तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल. याच पद्धतीने आता आपण इथे बघूया, इथं कोण रिपीट आहे माहिती आहे का, इथे फक्त 5 5 5 हा अंक रिपीट आहे. मग काय करणार मी, इथं टोटल संख्या बनते 25, हा 25 लिहून घ्यायचा, मायनस टाकायचं. कोण रिपीट नाहीये सर, 5 रिपीट आहे, 2 रिपीट नाही, इथं 2 लिहायचा. आणि भागिले मध्ये केवळ एकच अंक रिपीट आहे सारखा 5 5 5 5 5, त्यामुळे एकच 9 येणार इथं. परंतु ही संख्या 2 अंकी असल्यामुळं इथे एक शून्य घ्यावा लागेल आणि इथं उत्तर येईल 25 मधून 2 गेला, इथं आला 23 आणि भागिले असेल आपला 90. याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला हेच एक्झॅक्ट आन्सर मिळून जाणार आहे. नंबर 3, आता समजा 2 अंक रिपीट होत असतील तर काय करायचं, तर बघा कसं ते. तर इथे ही संख्या आहे 217. किती आहे सांगा, 217 मायनस याच्यामध्ये ना 17 रिपीट आहे पण 2 हा रिपीट नाहीये, मग -2 करायचा, -2 करायचा भागिले इथं आपण पाहिलं तर 2 अंक रिपीट आहे, 17 17 17 17 17. याचा अर्थ इथं डबल 99 म्हणजे 99 आला पाहिजे, 99 आला पाहिजे, 9 दोनदा आला पाहिजे. आणि मग आता सांगा ही संख्या 3 अंकी आहे, 2 अंकी होतं तर 90 केलं होतं, 3 अंकी असेल तर इथं 990, एक शून्य इथं मला ऍड करावा लागेल. याचं उत्तर असेल 217 मधून 2 गेला 215 आलं, भागिले आला 990. याला जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व्ह केलं तर आन्सर खरंच हेच येणार आहे. आता ह्याच पद्धतीने चौथा प्रश्न मी तुम्हाला दिलाय, याचं उत्तर काय हे कमेंट करून सांगा. थँक्यू. आवर्ती अपूर्णांकाच्या मागच्या 3 रील्स आपण पाहिल्या असतील. ही चौथी रील आहे ज्यामध्ये थोडंसं ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन विचारले गेलेत. उदाहरणार्थ 1.15555 याचा अर्थ असतो 1.15च्या डोक्यावरती बार म्हणजे 5 ही संख्या बार येईल. याला अपूर्णांकात कसं कन्वर्ट करायचं, चांगला टास्क आहे. आता बघूया कसं ते. काही नाही बेटा, एकदम सिंपल वेने सांगेल. ही संख्या जर पॉईंट इग्नोर केला तर 115 आहे. किती, 115. तो 115 बिंदास लिहून घ्यायचा, ठीक आहे, मायनस टाकायचं. हा जो 5 बार आहे, ठीक आहे, त्याच्या अलीकडे इथं 11 आहे ना, 1 1 म्हणजे काय आला, तो 11 आला, तर इथे लिहायचा तो 11. भागिले मध्ये आता काय करायचं, हा 5 एकटाच रिपीट आहे, 5 एकटाच रिपीट आहे, तर त्याच्या नावाने इथं तो 9 लिहायचा असतो, माहिती आहे ना. एक जण रिपीट तर 9, 2 अंक असतील तर 99, 3 अंक असतील तर 999, एकच जण रिपीट आहे 5, तर इथं 9 लिहायचा. आणि लक्षात घ्या ही संख्या इथं पॉईंट नंतर इथं 2 डिजिट दिसत आहेत. किती, 2 डिजिट आहे, तर इथे एक एक्स्ट्रा 0 ऍड करायचा आणि मग आपला आन्सर चेक करायचं. 115 मधून जो 11 गेला तर इथं आला 104 भागिले 90. याला सॉल्व्ह केलं की आपलं उत्तर हेच यायला पाहिजे, 1.15555. ठीक आहे. असं सेम दुसरा प्रश्न आपण बघूया. 2.37चा बार दिला इथं, याला 237 कन्सिडर करायचं. 237 मधून नीट व्यवस्थितपणे गडबड करू नका याच्यामध्ये. आता 7 ही संख्या रिपीट आहे, तर कोण रिपीट कोण नाहीये, हा 23 रिपीट नाही याच्यामध्ये, 2 आणि 3 रिपीट नाही, तर बिंदास दिलायचं 23 -23 बरोबर. भागिलेमध्ये काय करायचं सर, 7 हा एकटाच अंक सारखा रिपीट आहे, मग एकच अंक रिपीट असेल तर 9 लिहायचा असतो. परंतु ही संख्या आहे डबल डिजिट, पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत, मग इथे एक शून्य ऍड करायचा. मग लक्षात घ्या 2 डिजिट तर 90 आला, 2 डिजिटला 90 आला. समजा 3 आला तर तुम्हाला लोकांना 3 डिजिट कन्वर्ट करून घ्यायला लागेल, ते मी पुढच्या गणितात सांगतो. पहिले हे क्लिअर करून घ्या. 237 मधून 23 जर आपण मायनस केलं, 7 मधून 3 गेला 4, त्यानंतर 3 मधून 2 गेला 1 आणि अलीकडचा 2, 214 भागिले इथे 90. याला जर सॉल्व्ह केलं तर याचा सुद्धा आन्सर कॅल्क्युलेटरमध्ये बघू शकता, 2.3777च यायला पाहिजे. नंबर 3, तिसरा क्वेश्चन, जराशी मोठी संख्या घेतली मुद्दाम इथं. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो, आपण इथं 56 17 ही पूर्ण संख्या पहिल्यांदा लिहून घ्यायची. 56 17
मायनस टाकायचं. आता लक्षात घ्या 17 रिपीट सारखा सारखा त्या डोक्यावरती बार आहे. ठीक आहे, त्याच्या अलीकडे कोण आहे 56. इथं मायनस करायचा, इथं 56 आणि भागिले. आता हे काळजीपूर्वक बघा, हे कळलं तर तुम्ही उत्तर पुढचं काढणार आहे सगळेजण. ठीक आहे, इथं काय करायचं 17 17 17 17 रिपीट आहे म्हणजे 2 डिजिट रिपीट आहेत, तर त्याच्या नावाने कधी पण 99 लिहायचा. 1 अंक रिपीट तर 9 लिहायचा, 2 अंक रिपीट तर 99 लिहायचा. पण इथं ही संख्या आहे 3 अंकी, तर आपल्याला ना 3 अंकांसाठी एक 0 इथे ऍड करायचा म्हणजे इथं पण 3 अंकी दिसावं 990. आणि मग आता यांचा वजाबाकी जर आपण केली, 7 मधून 6 गेला, इथे 1 आला, इथं उसना घेतला, आकारातून 5 गेले 6, 1 उसना गेला राहिला 5 म्हणजे इथं बनला 55. 55 61 भागिले 990. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर याचं सुद्धा आन्सर एक्झॅक्ट असंच दिसेल 5.6171717. आता हा चौथा प्रश्न, हा तुम्हाला टास्क आहे, याचं उत्तर या पद्धतीने सॉल्व्ह करा आणि कमेंट करून सांगा. धन्यवाद.